मुलांचं करिअर हे खरं डिपेंड असतं त्यांच्या इनेट पोटेन्शियलवर. फारच महत्त्वाची गोष्ट सांगितली. वर्क कल्चरचा जो काही संदर्भ आहे किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते एखाद्या करिअर म्हणून निवड करत असताना त्याच्यासाठी किती महत्त्वाचं असायला पाहिजे. पुस्तकातलं शिक्षण हे फक्त परीक्षेसाठी होतं किंवा ते एका वेगळ्या प्रोफेशनसाठी तिथं नक्की होतं. विद्यार्थ्याला जास्त चांगले मार्क्स पाडता यावेत ह्याच्यासाठी त्याचा पाया साधारणतः कधीपासून बनला पाहिजे. करिअरसाठीची निवड करतानाच आपण एखादा बी प्लॅन ठेवला पाहिजे का? AI-मुळं पुढच्या करिअरमध्ये काय काय बदल होऊ शकतील असं वाटतं? मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, शिक्षण आणि करिअर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरेचदा शिक्षण घेत असताना कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं या संदर्भात खूप जास्त कन्फ्युजन पालकांच्या मनात तयार होतं आणि आपल्या विद्यार्थी मित्रांच्या मनात पण ते तयार होतं. पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने निर्णय घेण्यासाठीची जी आवश्यक सिस्टीम आहे ती सिस्टीम आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये अजून तयार झालेली नाही आहे. आणि त्यासाठी आजचा हा पॉडकास्ट आपल्या सगळ्यांना खूप मोठी आणि महत्त्वाची मदत होणार आहे. खास करून दिशा अकॅडमीच्या माध्यमातून ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलेलं आहे ते, सोबतच MA सायकॉलॉजी करून सायकॉलॉजीच्या माध्यमातून ज्यांनी विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत म्हणजे प्रॅक्टिकल पण आणि थिअरी पण अशा दोन्ही विषयांनी या संपूर्ण क्षेत्राचा ज्यांनी मागच्या अनेक वर्षापासून धांडोळा घेतलेला आहे, त्यांनी अनुभव घेतलेले आहेत, त्यांचे सगळे अनुभव आपल्यासोबत शेअर करण्यासाठी आज डॉक्टर नितीन कदम सर आपल्यामध्ये आहेत. सर, 3S पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. 3S पॉडकास्टचा जो उद्देश आहे तो आहे सेल्फ कनेक्ट, सेल्फ इक्विलिब्रियम आणि सेल्फ सक्सेस. म्हणजे स्वतःशी कनेक्ट व्हा, समतोल व्यवस्थित साधा आणि त्यानंतर स्वतःचं यश त्या दोन्हींच्या माध्यमातून मिळवा. मला असं वाटतं की आजचा विषय याच्याशी म्हणजे हे सांगणं याच्यासाठी आहे की करिअर हा खूपच महत्त्वाचा विषय आहे. सेल्फला सोडून करिअर होऊ शकत नाही आणि करिअर करत असताना इक्विलिब्रियम साधणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आज आपण या ठिकाणी हजर आहोत. मला पहिला प्रश्न तुम्हाला हे विचारायचा आहे, जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा करिअरची ऑप्शन निवड करतो त्यावेळेस त्याच्या पालकांची भूमिका कशी असली पाहिजे? अगदी सर. खरं तर करिअर तुम्ही आता जशी सुरुवात केलीत की हे सगळं आयुष्य बदलणारी गोष्ट खरी आहे. इंडियन एज्युकेशनचा विचार केला किंवा एस्पेशली आपण महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय कुटुंबांचा विचार केला तर करिअरकडे बघण्याचा एकमेव मार्ग आहे किंवा एकमेव विचाराचा फ्लो आहे तो म्हणजे काहीतरी अर्निंग झालं पाहिजे, पैसा उत्पन्नाचं साधन काहीतरी आपल्या मुलीला मिळवता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या मुलाचं किंवा मुलीचं आयुष्य हे पुढं फार काही क्लॅशेस, काही फार त्रास न होता समाधानानं त्याचं गेलं पाहिजे. एवढंच पालकांचं खरं मेन मोठं असतो. दुसरं काही फारसं विशेष नाही आहे. उच्चभ्रू वर्गातल्या काही पालकांचं करिअरचा अँगल हा वेगळा असतो. तिथं मुलांच्या मानसिकतेचा विचार असतो, मुलांच्या छंदांचा विचार असतो. अर्निंग हा त्यातला काही कोअर पार्ट नसतो तिथं. आणि थोडंसं ज्यांच्याकडं आर्थिक साधनं कमी आहेत आणि अगदी डे टू डे आपण म्हणतो हँड टू माउथ ज्यांना अतिशय त्रास ह्या सगळ्या गोष्टींचा आहे, अशा पालकांना मुलांचं करिअर वगैरे ह्या शब्दांशी काही फारसं असं काही प्लॅन्ड नसतं. जे समोर येईल ते करा, रोज काम करा, रोज कमवा आणि आपलं पोट भरा, बस एवढाच भाग आहे तिथं. करिअर ह्या शब्दाची व्याप्ती वाढली आहे किंवा त्याचा बेस तयार झाला हा मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पालकांकडून जास्त आहे आणि तिथंच त्याचं खरं कॉम्पिटिशनचा मेन पार्ट येतो. बरोबर. पालकांनी ह्या सगळ्या गोष्टी कसं बघायला पाहिजे. पण मी जसं मगाशी म्हणालो की हे ट्रॅडिशनली जसं घडत राहतं याच्यामध्ये आजपर्यंत बहुधा मुलांना त्यांच्या मार्कांच्या बेसवर किंवा मार्कांच्या असणाऱ्या प्लॅटफॉर्मवर मुलांचे करिअर निवडले गेले पाहिजेत. अगदी ट्रेंडवाईज बघितलं तर खूप उत्तम गुण मिळाले तर मुलं सायन्सला जात आहेत, मध्यम गुण मिळाले तर मुलं कॉमर्सला जात आहेत आणि थोडे कमी गुण मिळाले तर आर्ट्सला जात आहेत. ही का टेंडन्सी आहे तर याच्या सगळ्या मागचा पुढचा उद्देश आहे की सायन्सला गेल्यानंतर कमवण्याच्या वाटा थोड्या जास्त आहेत, कॉमर्ससाठीच्या थोड्या फ्लक्च्युएट्स आहेत आणि आर्ट्सला कदाचित तितकी उत्पन्नाची साधनं नाही आहेत म्हणून बऱ्याच वेळा पालक तसे विचार करतात किंवा माहीत नाहीत, त्या माहिती नाही आहेत म्हणूनच या गोष्टी आहेत. अवेअरनेस कमी आहे किंवा कमर्शियल तेवढ्या काही गोष्टी कमी आहेत. कारण हे जे पुढं आपण मुलं जेव्हा काही करिअर घडवत असतात तर त्याच्यातून मिळणारं आर्थिक उत्पन्न हाच त्यांचा कोर थॉट असतो इथं. तर पालकांनी नक्की काय करायला पाहिजे तर खरं या सगळ्या मागचा मेन बेस येतो की मुलांचं मार्कांवर करिअर न घडता, म्हणजे मी कायम बऱ्याच वेळा पालकांना सांगत असतो काउन्सिलिंग किंवा प्रोग्राममध्ये की पर्सेंटेज तुम्हाला एखाद्या करिअर कोर्सला ॲडमिशन देऊ शकतील पण म्हणून करिअर घडवू शकतील का सांगता येत नाही. शिकणं आणि करिअर करणं दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत
आणि जर ते शिकणं आणि करिअर करणं हे जर पॅरलल झालं हो. तर 100% एक उत्तम करिअर प्रत्येक मुलाचं घडू शकतं. हा त्यातला कोअर पार्ट आहे. सो पालकांचा निर्णय हा कोणत्या बेसवर असायला पाहिजे, तर मार्कांवर नव्हे. तर आम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंगच्या मध्ये हा पहिला भाग घेतो हो. तर मुलांचं करिअर हे खरं डिपेंड असतं त्यांच्या इनेट पोटेन्शियलवर. बरोबर. म्हणजे जी नैसर्गिक क्षमता हो. ज्या मुलांकडे जशी आहे हो. त्याच्यानुसार खरं तर करिअरचे प्लॅटफॉर्म असायला पाहिजेत. शिक्षणाचा बेस हा नक्की आहे, परंतु मेन करिअर हे असतं ते इनेट पोटेन्शियल, नैसर्गिक उपजत गुण आहेत, त्याच्यावर खरं करिअर सर बनतं. पण ते शोधायचे कसे? याला मल्टिपल अँगल्स आहेत. जसं मी मगाशी तुम्ही सायकोलॉजीचा उल्लेख केला, तर हो. सायकोलॉजीमध्ये खरं तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे आणि एस्पेशली बऱ्याचशा अशा ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत की ज्या ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून मुलांचा कल ओळखता येतो. या कल चाचण्या ज्या त्यातनं ओळखता येतो. आपल्या समाजामध्ये खरं तर या कल चाचण्यांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन फार खरं वीक आहे. म्हणजे आपण अनेक गोष्टींसाठी अनेक पैसे खर्च करत राहतो, हो. पण जिथं अख्खं आयुष्य शोधायचं तिथं हे घडत नाही. म्हणजे मी माझ्या काउन्सिलिंगमध्ये हे पण बऱ्याच वेळा सांगतो की जसं शॉपिंगला आपण गेलो हो. आणि आपल्याकडं खिशात पैसे आहेत, हे काही ठराविक रक्कम एक 5,000 रुपये आहेत, काउंटरवर ठेवले आणि त्या सेल्समनला आपण म्हणतो की एवढे एवढे कपडे द्या, असं आपण कधी म्हणत नाही तिथं. बरोबर. आपण आत गेल्यानंतर त्या काउंटरवर जाऊन त्या सेल्समनला सगळे काढायला सांगतो, बघायला सांगतो, हो. ट्रायल रूममध्ये ट्रायल करतो आणि मग ते सगळ्या गोष्टी घालून मग कन्फर्म करतो. नाही पसंत पडलं तर दुसरं दुकान, तिसरं दुकान आहे. बरोबर आहे. म्हणजे जो कपडा 2-5 महिन्यांनी फाटणार आहे, आपण टाकून देणार आहे, हो. याच्याबाबत आपण एवढे सिरियस असतो. पण जे आयुष्यभर पांघरून आपल्याला जगायचं आहे त्याबाबत मात्र आपण फार सिरियस नसतो तिथे. फारच महत्वाची गोष्ट सांगितली सर. त्यामुळे याच्यासाठी एक फार सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. आणि हा जो बेस आहे की कसं ओळखायचं मुलांचं करिअर किंवा काय, त्यासाठी उत्तम मार्ग आहेत, ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत की ज्याच्यातून मुलं नक्कीच त्यांचं करिअर ओळखू शकतील तसे. सर या बाबतीमध्ये मग आपली दिशा अकॅडमी पण काही करते मुलांना? हा आवर्जून. म्हणजे जसं आम्ही 11वीसाठी जेव्हा स्पेशल 11वी-12वीच्या ह्या प्रोफेशनल कोर्सेससाठी प्लॅन करतोय किंवा काही त्यांच्या करिअर कोर्सेससाठी मी काम करतो, त्यावेळेस मात्र ह्या गोष्टींची आम्ही जी आवर्जून काळजी घेतली जाते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 10वीला 90% आहेत, 95% आहेत आणि पालकांना किंवा विद्यार्थ्याला वाटलं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे, मेडिसिनमध्ये करिअर करायचं आहे, म्हणून त्याला बॅचला ॲडमिशन दिलं आणि करिअर केलं, असं नक्की घडत नाही तिथं. अच्छा. आल्यानंतर आम्ही त्यांच्या या सगळ्या ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, सायकोमेट्रिक टेस्ट आहेत आणि ॲडव्हान्स थोड्याशा काही नवीन टेस्ट निघाल्यात फिंगरप्रिंट बेसच्या, या टेस्ट मी फॉलो करतो. बरं. यानंतर ते बघतो ॲक्च्युली की हे मूल खरोखर या स्ट्रीमला मॅच होणार आहे का नाही आहे. बरोबर. तर त्यासाठी त्याला ती बॅच डिफाईन होते आणि मग त्यानंतरचे टार्गेट आम्ही फायनल करत करत त्याला करिअर कोर्ससाठी तिथं इन्व्हॉल्व करतो आणि 2 वर्ष मग त्याच्यावर तशी मेहनत केली जाते. तशी तुम्ही आत्ता हे जेव्हा उत्तर देत होतात ना, तेव्हा तुमच्यातला शिक्षक दिसत होता, दुसरीकडे एक काउन्सिलर पण दिसतोय. म्हणजे तुम्ही तुमचं शिक्षण घेतलं, तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देताय आणि सोबत तुम्ही काउन्सिलिंग करताय. त्यासाठी तुम्ही स्वतः MA सायकोलॉजी शिकून घेतलं. मला पुढचा जे एक थोडी उत्सुकता अशी तयार झाली आहे की तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे वळलात? मुळात आपण हे करावं असा तुमचा प्रवास कसा झाला? मी खरं एज्युकेशनमध्ये जो वळालो त्याच्या पाठीमागचा बेस होता. मी माझं ग्रॅज्युएशन तसं निमवर्गी शहरामध्ये केलं आणि सर मूळ गाव कुठलं मग? माझं मूळ गाव तसं सातारजवळ एक छोटंसं गाव आहे, मालगाव म्हणून गाव आहे खरं. पण माझे आई वडील दोघंही शिक्षक होते. बरं. माझा जन्म कोरेगावचा आणि त्यानंतर मग सातारा तालुक्यातलंच हे गाव. बरं. पण आई वडील प्रायमरी टीचर असल्यामुळं त्यांचं ज्या ज्या ठिकाणी बदली व्हायची त्या ठिकाणी जाणं होतं आणि माझं आजोळ वाई, त्यामुळं त्यांची वाईच्या जवळची एका खेड्यामधली बदली झाली आणि त्यानंतर मग माझं प्रायमरी एज्युकेशन वाईमध्ये खरं सुरू झालं तिथं. बरं. म्हणजे प्राथमिक शिक्षण माझं पूर्ण वाईमध्ये झालं, म्हणजे अगदी हायर सेकंडरीपर्यंत 12वीमध्ये तिथपर्यंत झालं. BSc पण मग मी 12वीला असताना एक रोड ॲक्सिडेंटमध्ये वडिलांचं निधन झालं अच्छा. आणि त्यामुळे मला बाहेर कुठे शिकण्यासाठी जाता आलं नाही. त्यामुळे ग्रॅज्युएशन मी वाईमध्येच केलं. बरं. BSc वाई तिथं कंप्लीट केलं. त्यानंतर जेव्हा मी MScला पुण्यामध्ये आलो त्यानंतर मला असं जाणवलं की अरे हे जग फार वेगळं आहे आणि आपल्यातलं पोटेन्शियल आपल्याला माहीत आहे किंवा कळतंय, पण ते जर नर्चर नाही झालं, त्याला सपोर्ट नाही मिळाला आणि त्याला डिरेक्शन नाही मिळालं राईट, तर मग मात्र आयुष्य निश्चित घडू शकत नाही. मास्टर्स करताना मला करिअरचे काही अँगल दिसायला लागले. अच्छा. आपल्यातलं पोटेन्शियल काय, जसं मी ग्रॅज्युएशन करताना NCCमध्ये होतो, तर मी सिनियर अंडर अफसर म्हणून 3 वर्ष काम केलं. नंतर मी रिपब्लिक डेच्या RD परेडसाठी अपेअर झालो. अशा बऱ्याच काही गोष्टी केल्या आणि त्यावेळेस मला ॲडमिनिस्ट्रेशनमधली, एस्पेशली डिफेन्समधली किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमधली एक आवड होती. बरं. आणि मग ज्यावेळेस मी पुण्यात आल्यानंतर मला कळालं की हे असंच क्षेत्र आहे, या स्पर्धा परीक्षा असतात, असं करता येतं, तसं करता येतं आणि मग या सगळ्या गोष्टी मला दिसायला लागल्या. बरं. मला माझं करिअर चॉईस करताना माझ्या ग्रॅज्युएशनच्या टप्प्यात हे कळालं आणि त्यानंतरचा कालावधी माझ्यासाठी खूप कमी होता की जे मी त्या करिअरकडे जाऊ नाही शकलो. आणि मग तिथंच मी ठरवलं की आपल्यासाठी हे खरं चॅलेंज झालं, फेस केलं आपण, पण वेळ कमी असल्यामुळे आपण अचीव्ह नाही करू शकलो. तर भविष्यात असं कुणाला होता
होता कामा नये. म्हणून मी जाणीवपूर्वक असं ठरवलं की ज्या गावानं आपल्याला दिलं, ज्या मातीनं आपल्याला दिलं, तिथं जाऊन आपण या गोष्टीत करायच्या आणि मुलांना दिशा देत राहायचं. म्हणून दिशाची सुरुवात झाली आणि या क्षेत्राला मी आलो. म्हणजे खरं तर तुमचं आजोळ तुमची कर्मभूमी झालं आणि वाईबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना एक विशेष आपुलकी आहे. अगदी म्हणजे ज्यांना ज्यांना ज्ञानाबद्दल आपुलकी आहे त्यांना वाईबद्दल विशेष आपुलकी आहे. निश्चित. खूप मोठा वारसा वाईचा आहे. सर, मी जेव्हा तुमच्या अकॅडमीला भेट दिली होती, दिशा अकॅडमीला, त्यावेळेस मला सगळ्यात जास्त जाणवलेली किंवा मला सगळ्यात जास्त भावलेली जर कुठली गोष्ट असेल तर ती होती तुम्ही तयार केलेलं तुमच्या सगळ्या टीम मेंबरमधलं वर्क कल्चर. आणि आपली जेव्हा भेट झाली तेव्हाही मी पहिल्यांदा तुम्हाला तेच बोललो होतो. करेक्ट. तर आता हा सगळा पसारा म्हणजे तुम्ही दिशा अकॅडमीला अगदी पहिल्या दिवसापासून आत्ताच्या स्टेजपर्यंत तुम्ही आणलात. तर ह्या स्टेजपर्यंत आणताना लोकांमध्ये हे वर्क कल्चर तयार करताना तुम्ही काय विजन ठेवलं होतं? खरं सुरुवात जशी मी मगाशी म्हणालो की माझी सुरुवात झाली ती कोचिंग क्लासनं. म्हणजे मी घरातल्या छोट्या हॉलमध्ये 2-3 मुलांपासून हे कोचिंग सुरू केलं. अच्छा. आणि लग्नानंतर मग मिसेस आल्यानंतर मी सर, कोणत्या दोघांनी, वर्षी होतं हे? हे 2004ची गोष्ट आहे. 2004ला मी हे म्हणजे 2002-3च्या दरम्यान हा पार्ट सुरू झाला, पण 2004ला ॲक्च्युली कोचिंग सुरू केलं की जिथं मी ठरवलं की मला आता या कोचिंगमध्ये किंवा याच गोष्टीमध्ये फील्डमध्ये करिअर करायचं. जवळजवळ 20 वर्ष आधी. येस 20 वर्ष आधी तिथं. आणि मग त्यानंतर मग मिसेस आल्यानंतर मी दोघांनीच म्हणजे शिकवणी म्हणून आपण टिपिकल ते शिकवणी सुरू केली. आणि दोघांनीच प्रत्येक गोष्ट करणं म्हणजे अगदी शिकवणं, पेपर काढणं, टायपिंग करणं, प्रिंटिंग करण्यापासून शिकवण्यापर्यंत हे सगळं थ्रूआउट एक 4-5 वर्ष मी ते सगळं करत राहिलो. मग ज्यावेळेस एक्सपान्शनचा प्लॅन तयार झाला, कारण विद्यार्थी संख्या 3 वरून जवळपास 1000पर्यंत मुलं झाली आणि मग तो एक्सपान्शनचा प्लॅन झाला, तर मात्र मग टीमची गरज मला जाणवायला लागली की आपण एकटे सगळे करू नाही शकत आणि करता येतं पण सगळ्या गोष्टीला न्याय नाही देता येत. आणि मग तो न्याय द्यायचा असेल तर आपल्याला एक्सपान्शन करायला पाहिजे. मग हळूहळू मी टीम कलेक्ट करायला सुरुवात केली आणि मग 10-11 टीम मधला पहिला मेंबर म्हणजे वहिनी साहेबच होत्या. हो अगदी अगदी म्हणजे पहिल्या दिवसापासून त्यांना साथ मिळाली. हो, म्हणजे मला आठवतं लग्न झाल्यानंतर जेव्हा मी ह्या MPSCची प्रिपरेशन करताना अनेक गोष्टी वेगळ्या टेक्निक शिकलो होतो. मग त्याच्यामध्ये मी काही टाईम प्लॅनर तयार करायचो. हे सगळं त्या ट्युशन्समध्ये मी स्टार्ट केलं. तर मी ज्यावेळेस सब्जेक्ट शिकवायचो त्यावेळेस तिला मी बाहेर बसवायचो सगळे पेपर चेकिंग करायला किंवा ते होमवर्क चेकिंगसाठी किंवा डेली डायरी चेकिंगसाठी. इतकं सगळं तिने 2 वर्ष ते सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग टीचिंगमध्ये ती पण इन्व्हॉल्व झाली आणि दोघं पुढं होत गेलो. तसं जेव्हा टीम फॉर्म झाली 2010-11 नंतर, फॉर्मेशन जेव्हा टीमचं झालं त्यानंतर मात्र सगळ्यात मला अडचण जाणवली ते म्हणजे स्किल्ड टीमची, स्किल्ड स्टाफची. कारण वाई तसं छोटं गाव आहे आणि म्हणजे इवन टायपिस्ट आहे तर मला 60-80 पर मिनिट टायपिंग असणारा टायपिस्ट पाहिजे. तर तो मिळणार कसा, इथपासून सुरुवात करत होती ती. पेपरचे फॉर्मॅट बनवणं असेल किंवा अनेक छोट्या छोट्या गोष्टी अशा असतील की जिथं तसे एक्सपर्ट किंवा स्किल्ड काही स्टाफ मिळत नव्हते. मग त्यांना वैयक्तिक आम्ही सगळं केल्यामुळं वैयक्तिक त्यांना सगळं शिकवता आलं. म्हणजे मिसेसनी पेपर टायपिंग करण्यासाठी तिने टायपिंगचा कोर्स लावला. मराठी इंग्लिश टायपिंग तिने कंप्लीट केलं, परीक्षा दिल्या आणि मग ती पेपर टाईप करायला लागली, कारण कोण मिळतच नव्हतं म्हणून असं. मग अशा ह्याच्यातनं ते टीम गोळा करताना स्किल त्यांना प्रत्येकात डेव्हलप होण्यासाठी मात्र मेहनत करायला सुरुवात केली. आणि पहिली गोष्ट की त्या प्रत्येकाला त्याच्यातलं इथिक्स एक्सप्लेन केले. पहिल्या आधी सांगितलं की हे काय काम आणि कसं काम आहे, आपल्याला कशाविने हे सगळं करायचं आहे. आणि फॉर्च्युनेटली मला चांगले लोक मिळत गेले किंवा चांगले लोक टिकत गेले तिथं. जे त्या व्यवस्थेत नाही बसले ते बाहेर पडले, पण जे चांगले होते सगळे टिकत गेले. आणि मग हळूहळू मग मी ते थोडंसं कॉर्पोरेट ट्रेनिंगचा विचार करून काही गोष्टी ॲड करत गेलो. आम्ही स्वतः रोज शिकत गेलो आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्यात ते इनबिल्ड करत गेलं आणि ते एका चांगल्या स्वरूपापर्यंत आलं. तुम्ही जेव्हा आलात तुम्ही पाहिलं, म्हणजे मी काही दिवस सेंटरला नसलो तरी सुद्धा ते अगदी व्यवस्थित सगळं चालतं. तुम्ही नव्हताच, मी गेलो तेव्हा तुम्ही नव्हताच. अगदी त्यामुळे तुम्हाला अगदी बाहेरच्या वॉचमनपासून शिपायापासून ते माझ्या ॲडमिन हेडपर्यंत सगळे दिसतील की जे ते एका याच्यावर काम करतात. म्हणजे मी वैयक्तिक सगळ्यांनी हेच रुजवलंय की सिस्टीम बेस काम झालं पाहिजे, व्यक्ती केंद्रित नको कुठली गोष्ट. पर्सन ओरिएंटेड काम झालं तर मग पर्सन नसेल तर ते काम थांबून जाणार तिथं. त्यामुळे ती व्यवस्था प्रॉपर सिस्टीम ओरिएंटेड सगळी ती खरं बनवली आणि मग त्या प्रत्येकाच्या जॉब रोलपासून त्यांच्या ट्रेनिंगपर्यंत सगळ्या गोष्टी इनबिल्ड करत गेलो. ग्रामीण भागात एक गोष्ट मला जाणवते की लोकांच्यातल्या स्टाफमध्ये इमोशनल अटॅचमेंट थोडी जास्त असते. थोडं शहरामध्ये लोकांच्या स्टाफमध्ये थोडा कमर्शियल काही गोष्टी राहतात, कारण त्यांचे चॅलेंजेस फार असतात तसे. पण ग्रामीण भागात मात्र एवढं राहतं की लोक कामाच्या बरोबर रिलेशन नातं जपण्यासाठी पण तेवढी मदत करतात. कधी एक्स्ट्रा वर्क झालं, कधी काही जादाचं काही काम आलं, वेळ प्रसंगी काही वेगळं करायला लागलं तरी काही फार मोठा फरक पडत नव्हता. त्यामुळे एक चांगलं
बॉन्डिंग तयार झालं हो. आणि संस्थेबद्दलचं प्रेम लोकांच्यात अगदी मोठं होत गेलं तसं. सर आता टीम किती मोठी आहे सगळी? जवळपास 300पेक्षा जास्त स्टाफ आहे. बाप. टीचिंग नॉन टीचिंग पकडून आत्ता जवळपास 327 स्टाफ ओव्हरऑल सगळ्या सेंटर्सचा आहे Great. की जे प्रत्येक ॲक्टिव्हिटीला वर्क करतायत असे. सर याला धरूनच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या माणसाला, एखाद्या उमेदवाराला म्हणा, विद्यार्थ्याला म्हणा, जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असतं तर हे करिअर करत असताना फक्त पैशाचा विचार करण्यापेक्षा आता तुम्ही जसं सांगितलं की तुमची ती आवड होती म्हणून तुम्ही त्याच्याकडे काम म्हणून एकही दिवस बघितलं नाहीत आणि टीम बिल्ड करताना म्हणजे तुम्हाला हे सगळे अनुभव आले. तर वर्क कल्चरचा जो काही संदर्भ आहे किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते एखाद्या करिअर म्हणून निवड करत असताना त्याच्यासाठी किती महत्त्वाचं असायला पाहिजे? अगदी फार महत्त्वाचा प्रश्न आहे खरं सर हा. म्हणजे करिअरचा बेसच खरं याच्यावर आहे. आपण हॉवर्ड गार्डनरने एक 8 मल्टिपल इंटेलिजन्स थेरी मांडली. हॉवर्ड गार्डनरने हे क्लिअर 1980sला त्याची ती थेरी सगळी समोर आली. आपण सगळे वाचतो या फील्डमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला ती खरं माहिती असायला पाहिजे. ते 8 मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये 8 नैसर्गिक उपजत गुणवत्ता असतात. अच्छा. आणि खरं करिअर बनतं या 8 नैसर्गिक उपजत गुणवत्तांवर बनतं. करिअर अकॅडमिक्समधून तुम्हाला फक्त तो गेटवे एखाद्या कॉलेजला एखाद्या कोर्सला ॲडमिशन मिळवण्यासाठीचा मार्ग म्हणजे परीक्षा किंवा एखादा तुमचा असणारी एंट्रन्स एक्झाम किंवा बोर्ड एक्झाम वॉट एव्हर काय असेल तिथं. पण करिअर हे बनतं 100% इनॅट पोटेन्शियल, जे मी आता म्हणालो, ज्या नैसर्गिक उपजत गुणवत्ता आहेत त्याच्यावर. असे 8 नैसर्गिक उपजत गुण आपल्यात असतात आणि त्या गुणांच्या बेसवर ठरतं की हे फील्ड कुठल्या व्यक्तीसाठी कोणतं फील्ड जास्त उत्तम आहे आणि तो त्यात सक्सेस मिळवून घेऊ शकतो. तसं अच्छा. जसं मी उदाहरणं मुलांना बऱ्याच वेळा देतो की सचिन तेंडुलकरचं करिअर बनलं का? यस, नक्की बनलं. मग ते कशावर बनलं? अकॅडमिक्सवर बनलं का त्याच्या इनेट पोटेन्शियलवर बनलं? त्याच्या इनेट पोटेन्शियलवर. बरोबर. करिअरचा बेस करताना मी 2 क्लिअर कट, मी अगदी छोट्या समजणाऱ्या भाषेत मुलांना सांगतो की 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ॲबिलिटीचा हा भाग डिस्कस केला मी की मुलांच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि नैसर्गिक उपजत गुणवत्ता असतं. अकॅडमिक ॲबिलिटी आणि इनेट ॲबिलिटी. अकॅडमिक ॲबिलिटी ही खरं तर 4 बेसिक गोष्टींशी कनेक्टेड आहे. नॉलेज, अंडरस्टँडिंग, स्किल आणि ॲप्लिकेशन्स ह्या 4 प्रमुख गोष्टी आहेत. ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य या गोष्टी तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये शिकता येतात, त्या चेक करता येतात, त्याचा टेस्टिंग करता येतं आणि त्याच्यानंतर मार्क सांगतात की या मुलाचं ज्ञान आकलन किती आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सांगतात त्याचं स्किल आणि ॲप्लिकेशन किती आहे तिथं. पण या सगळ्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे त्याची असणारी नैसर्गिक उपजत ॲबिलिटी आहे. त्या त्याच्या इनेट ॲबिलिटीवर हे सगळं डिपेंड आहे. आणि ह्या इनेट ॲबिलिटीला मी म्हणालो ते आत्ताचे 8 नैसर्गिक त्याचे गुण आहेत. या गुणांवर प्लॅनअप करता येतो आणि त्याच्यावर खरं करिअरचा प्लॅन आपण आयडेंटिफाय करू शकतो. व्हेरी गुड. याच्याबद्दल थोडं डिटेल आणि सांगायचं जर झालं ह्या 8 नैसर्गिक, तर मी त्याला थोडं रिलेट करून सांगेन. ह्या 8ला अजून थोडंसं 2 गोष्टी डिटेल झाल्यात. 10 ॲबिलिटी असं आपण म्हणूया किंवा 10 इंटेलिजन्स म्हणूया आपण. मी त्याला थोडं फिंगरशी कनेक्ट करून सांगेन की हे सगळं आयडेंटिफाय करताना जसं आपण एक कम्पॅरिझन केलं तर आपले अंगठे समजा ॲक्शन झोन इंडिकेट करतात. सोऱ्या इंडेक्स फिंगर थॉट प्रोसेस इंडिकेट करतात. मिडल फिंगर कॅनास्थेटिक, रिंग फिंगर ऑडिओ आणि लिटिल फिंगर व्हिज्युअल्स, असे हे 10 गुण आहेत. या 10 गुणांच्या मध्ये अजून थोडं डिटेल गेलं तर आपण राईट हँड थंब हा इंट्राशी कनेक्ट समजूया आपण. इंट्रा म्हणजे सेल्फशी कनेक्टेड आहे. लेफ्ट हँड थंब पीपल म्हणजे इंटर पीपल कनेक्टेड आहे. राईट हँड इंडेक्स फिंगर हे लॉजिक तर्कशास्त्र. लेफ्ट हँड इंडेक्स फिंगर हे 3D इमॅजिनेशन. राईट हँड मिडल फिंगर फाईन मोटर स्किल, आताचे बारकावे, कला कौशल्य. लेफ्ट हँड मिडल फिंगर हे ग्रॉस मोटर स्किल, फिटनेस, बॉडी स्टॅमिना. राईट हँड रिंग फिंगर हे लँग्वेजशी कनेक्टेड आहे. लेफ्ट हँड रिंग फिंगर हे इमोशन्सशी कनेक्टेड आहे. राईट हँड लिटल फिंगर हे मायन्यूट ऑब्झर्वेशन किंवा नेचरशी आणि लेफ्ट हँड लिटल फिंगर हे 2Dशी कनेक्टेड आहे. हे 10 नैसर्गिक गुण झाले. मला जर उद्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करिअर करायचं आहे किंवा डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे तर ह्या 10 गुणांपैकी माझे कोणते एक्सलंट गुण असायला पाहिजे? सगळ्यात इम्पॉर्टंट माझा इंट्रा हाय पाहिजे, माझं लॉजिक हाय पाहिजे, माझं ग्रॉस हाय पाहिजे आणि माझी लँग्वेज हाय पाहिजे. हे कोर माझे जन्मजात गुण चांगले आहेत. इंट्रा हाय काय करतं तर इंट्रा हाय जेव्हा असतं तेव्हा ते ऑलवेज कमांडिंग आणि होल्डिंगवर काम करतं, सेल्फ हाय असेल तर. लॉजिक हाय काय करतं? डिसिजन मेकिंग एक्सलंट राहतात. ग्रॉस मोटर हाय असणं म्हणजे फिटनेस, बॉडी स्टॅमिना एक्सलंट असतो आणि लँग्वेज हाय असणं म्हणजे इन्फ्लुएन्स असतो. हे गुण काय दर्शवतात की तुम्ही एखादा उत्तम प्रशासक होऊ शकता, उत्तम कोणत्याही डिफेन्सच्या फील्डमध्ये काम करू शकता. हा बेस झाला. सेम अजून एक उदाहरण आहे. समजा मला आर्किटेक्चर डिझाईनमध्ये करिअर करायचं तर ह्या 10 पैकी माझे कोणते उत्तम गुण पाहिजेत? माझं लॉजिक हाय पाहिजे, माझं 3D इमॅजिनेशन हाय पाहिजे, फाईन मोटर स्किल हाय पाहिजे आणि माझं 2D हाय पाहिजे. एवढे जर गुण असतील तर माझा जन्म बाय डिफॉल्ट डिझायनिंग आणि या सगळ्या इंटिरियरसाठी किंवा कुठल्याही आर्किटेक्चर फील्डसाठी झाला आहे. हे क्लिअर आहे.
मग आता शिक्षण तुम्हाला मिळालं आणि हे जन्मजात गुण असले आणि त्याचा बूस्ट मिळाला तर तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी काही करू शकाल तिथं. फक्त हे राईट डेमध्ये राईट स्लॉटमध्ये आयडेंटिफाय झालं पाहिजे. ग्रेट. तेंडुलकरचं करिअर का घडलं? वयाच्या 6व्या 7व्या 8व्या वर्षी त्याच्यातलं पोटेन्शियल हे त्याच्या पालकांना कळालं, त्याच्या वडिलांना, त्याच्या भावाला कळालं आणि देन नर्चर बाय देअर टीचर्स अँड पॅरेंट्स. म्हणजे ते त्याचे गुरु रमाकांत आचरेकर असतील किंवा त्याचे वडील भाऊ असतील, ह्या सगळ्यांनी ते नर्चर केलं. याच्यामध्ये अकॅडमिक्स कुठेही नव्हतं. त्याच्या खेळासाठी लागणारं शिक्षण हे सगळं त्यांनी दिलं. पुस्तकातलं शिक्षण हे फक्त परीक्षेसाठी होतं किंवा ते एका वेगळ्या प्रोफेशनसाठी तिथं नक्की होतं. सो करिअर बाय डिफॉल्ट इनेट पोटेन्शियलवर घडतं. आणि मी कायम सांगतो पालकांनी मुलांच्या क्षमता आणि कमतरतामध्ये कायम क्षमता इतक्या वाढवल्या पाहिजेत की कमतरता झाकल्या गेल्या पाहिजेत. सो ऑलवेज वर्क ऑन ॲबिलिटीज. शॉर्टकम्स आणि शॉर्टफॉलवर नाही. त्या नैसर्गिक असतील शॉर्टफॉल ना तर तुम्ही फार दुरुस्त नाही करू शकत, त्याचं पर्सेंटेज कमी करू शकाल. पण ॲबिलिटी जर इतक्या एक्सलंट आपण केल्या तर ते मूल इतकं स्ट्रॉंग तयार होतं ते कुठल्याही गोष्टीला फेस करून करिअरकडे जाऊ शकतं. त्यामुळे ह्याचा कोर बेस आहे तुमच्यात असणारे नैसर्गिक 10 इंटेलिजन्स, याच्यावर करिअर निवडलं पाहिजे. सर आता तुम्ही एवढी सगळी माहिती सांगितलेली आहे, थोडासा स्वार्थ मी या ठिकाणी साधतो. मला जे आमचं ज्ञानज्योती एज्युकेशन MPSC UPSCमध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे, एखादा चांगला प्रशासक एखाद्याला व्हायचा आहे, सरकारी अधिकारी व्हायचा आहे, तर त्याच्यामध्ये याच्यातल्या कुठल्या क्षमता चांगल्या असल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे स्ट्रॉंग असल्या पाहिजे? ऑफकोर्स हे डिपेंड्स ऑन परत पोस्ट आहे. फॉर एक्झाम्पल फिनान्समध्ये एखाद्याला करिअर करायचं आहे तर फिनान्सच्या करिअरमध्ये याच्यातला त्याचा इंट्रा किंवा इंटर पीपल कनेक्ट किंवा सेल्फ हाय किती इम्पॉर्टंट नाही आहे. त्याचं लॉजिक उत्तम पाहिजे आणि त्याचं मायन्यूट ऑब्झर्वेशन उत्तम पाहिजे. लॉजिक आणि मायन्यूट ह्या दोन गोष्टी इंडिकेट करतात की त्याचा ऑब्झर्वेटरी पार्ट किती आहे, त्याची निर्णय क्षमता किती आहे, त्याची तर्क क्षमता किती आहे आणि किती बारकाईने काम करतो. सो ऑलवेज ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या काही फील्डमध्ये फिनान्स सेक्टरला कुठलाही तुमचा स्टुडंट जाणार असेल तर त्यांनी ह्या गोष्टी चेक कराव्यात. ज्याला पोलीस अधिकारी व्हायचं आहे किंवा ज्याला कुठेही UPSC क्रॅक करून कलेक्टर व्हायचं, ॲडमिनिस्ट्रेशनचा कुठलाही पार्ट, महसूलचा कुठलाही पार्ट असेल, इथं मात्र त्याचं लॉजिक हाय पाहिजे, त्याचं ग्रॉस हाय पाहिजे आणि त्याचं लँग्वेज हाय पाहिजे. हे फार फार महत्त्वाचं आहे. देन डिपेंड्स ऑन परत कुठल्या कुठल्या सेक्टरला पीपल कनेक्ट कुठं लागतो, इंटर कसे चांगलं पाहिजे, सेल्फ कनेक्ट कुठं पाहिजे तिथं बघितलं पाहिजे. ऑलवेज अधिकारी सेल्फ हायवाला सारखा असून चालत नाही. मग तो थोडासा ॲरोगन्सीमध्ये जातो, थोडासा ओव्हर ह्याच्यामध्ये जातो. त्यामुळे कायम इंट्रा हाय असणारा अधिकारी हा बऱ्याच ठिकाणी टिकू शकत नाही, जास्त दिवस काम करू शकत नाही, आपल्या टीमला एकत्र घेऊन काम करू शकत नाही. तो सेल्फ सेंट्रिक असतो आणि सेल्फ सेंट्रिक राहिलं तर मग याच्यात कुठलंही कार्य प्रशासकीय कुठलंच होणार नाही. तिथं तो परीक्षा तर पास करेल पण यशस्वी होणार नाही. म्हणजे मी हे पण अगदी कायम वाक्य सांगतो. येस. आणि सर जे मुलं नीट किंवा JEE सारख्या परीक्षा, आता आपण दोन्ही अलग अलग आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, स्पेशली समजा मेडिकलचा आपण विचार केला तर ज्यांना एक चांगला डॉक्टर व्हायचा आहे, नीटची परीक्षा पास होणे हे ते टार्गेट आहेच, पण त्याला आयुष्यात चांगला मोठा डॉक्टर व्हायचा आहे, तर त्याच्याकडे याच्यातली कुठला इंटेलिजन्स असला पाहिजे? येस, ऑफकोर्स. पुन्हा हे डिपेंड ऑन पॅथी आहे. कुठल्या पॅथीमध्ये करिअर करायचं. अरे बापरे. कारण MBBS ॲलोपॅथीसाठीचा असणार करिअर ट्रॅक हा त्या MBBSच्या डिग्रीतून होतो. आयुर्वेदासाठी BMSचा तुमचं एज्युकेशन पाहिजे. होमिओपॅथीसाठी तुमचं BHMS आहे. वेटरनरीसाठी BVSC आहे. तिथं डेंटल वगैरे BDS वगैरे हे काही गोष्टी करू शकता. कोणत्या पॅथीत करिअर करायचं? एखाद्या स्टुडंट्सला जर त्याचा सेन्स म्हणजे ज्याचं नेचर हा आहे, ज्याचा लॉजिक हा आहे, असा स्टुडंट किंवा इंटरकनेक्ट ज्याचा हा आहे, जिथं असे स्टुडंट ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदामध्ये एक्सलंट करिअर करू शकतील, कारण त्याचा तो इनेट पोटेन्शियल आहे. त्यामुळे प्रत्येकांना कोणत्या पॅथीमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे याचं आयडेंटिफिकेशन करणं फार गरजेचं आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे हे असं घडतं, मार्क मुलांची पॅथी ठरवतात आणि त्याच्यावर त्यांचे आयुष्य घडवायचा प्रयत्न. म्हणजे खूप चांगले मार्क पडले तर म्हणजे 720 पैकी नीटला 600+ मिळालं की MBBSला ॲडमिशन आहे, म्हणजे ॲलोपॅथीकडे गेलं. मग कमी पडले की BDS, कमी पडले की BMS, अजून कमी आलं BHMS. म्हणजे मार्कांवर आपण अक्षरशः पॅथी निवडतो. मग ही मुलं शिकून डॉक्टर डिग्री घेतात पण उत्तम डॉक्टर बनतील का ह्याची खात्री नाही देता येणार. माझं स्ट्रॉंग सजेशन आहे त्याच्यामध्ये की आपण आपलं नेचर ओळखावं, आपण आपली इनेट पोटेन्शियल ओळखावं आणि मग पॅथी निवडा. इंजिनिअरिंगला पण सेम हीच गोष्ट. इंजिनिअरिंगला महाराष्ट्रामध्ये जवळपास 70+ ब्रँचेस आहेत. महाराष्ट्रात 350+ कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगची. त्याच्यात वेगळ्या प्लॅटफॉर्मची कॉलेज निघतात आहेत. याच्यातल्या याच्यामध्ये 70 ब्रँचेसपैकी कोणत्या ब्रांचला करिअर करावं हे मुलं ठरवतात कसं? मार्केटचा ट्रेंड येतो आणि मग कोण चाललं CS करायचं, AI करायचं. आता इतके सध्या गेल्या काही वर्षापासून ज्या कोर ब्रँचेस आहेत, इव्हन मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, या ब्रँचेसला मुलं मिळत नाहीत चांगल्या कॉलेजमध्ये, अशी अवस्था झाली. मी काम करता मी मुलांना कायम सांगतो की तुमचा
सब्जेक्ट ग्रुप आणि तुमचं लायकिंग ठरवतं की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये करिअर करायला, म्हणजे कुठल्या ब्रँचमध्ये करिअर करायला पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक त्याचं अतिशय उत्तम उदाहरण सांगेन की जसं सब्जेक्ट वाईज आपण विचार केला, हो. आम्ही या सगळ्या 70-75 ब्रँचेसचं काही ग्रुपिंग केलं, 4-5 ग्रुप केलेत. म्हणजे टेक्निकलचा एक ग्रुप आहे, बरं. कम्प्युटर बेसचा एक ग्रुप आहे, हो. केमिकल बेसचा एक ग्रुप आहे, सिव्हिल बेसचा एक ग्रुप आहे. तिथं सब्जेक्ट वाईज विचार आपण केला तर फिजिक्स सब्जेक्टमध्ये जर मुलांचं लायकिंग जास्त असेल तर नक्कीच ती मॅक्सिमम मुलं ही इंडस्ट्रियल किंवा मेकॅनिकल बेसच्या ग्रुपवर जास्त मॅच होतात. बरं. मुलांचा मॅथ्समध्ये इंटरेस्ट हाय असेल तर ही सगळी मुलं कम्प्युटर आणि टेक्निकल बेसवर जास्त मॅच होतील तिथं. अच्छा. केमिस्ट्री जर मुलांना खूप उत्तम आवडलं तर बाय डिफॉल्ट केमिकल बेस ब्रँचेसला आहे, त्याच्यामध्ये 8-10 ब्रँचेस आहेत तिथं, याच्यावर मॅच होतात. दुसरं स्वभावांचा पण इफेक्ट मुलांचा त्याच्यावर पडतो. जी मुलं स्वभावानी बोल्ड आहेत, जी ॲक्टिव्ह आहेत, प्रोफाईल ठरवताना हा इफेक्ट नक्की असतो. जी बोल्ड आहेत, जी ॲक्टिव्ह आहेत, अशी मुलं इंडस्ट्रियल ब्रँचेसला लवकर मॅच होतात आणि त्या पोस्टवर लवकर मॅच होतात. जी मुलं स्वभावानी शांत आहेत, लाजावळे आहेत, जास्त ओपन नाहीत, इंट्रोवर्ट दोडे आहेत, ही सगळी टेक्निकल ब्रँचला मॅच होतात. जिथं आपलं काम झालं संपला विषय, ग्रुप नाही, गर्दी नाही, लिडिंग नाही, हा त्यांचा प्रोफाईलशी पण मॅच होणारा सगळा भाग तिथं होतो. सो 100% इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमधलं कॉलेजला जाण्यासाठी तुम्ही परीक्षा नक्की द्या, चांगले स्कोअर मिळवा, द बेस्ट कॉलेज मिळवा, नो डाऊट. पण ब्रँच निवडताना तुम्ही तुमच्या इनेट पोटेन्शियलचा विचार करूनच निवडा. तुमची जी इनेट पोटेन्शियल सांगते त्यालाच गेलात. आपल्याकडं काय खूप चांगले मार्क मिळाले आणि MBBSला गेलं तरच उत्तम डॉक्टर, असं आपल्याकडे एक काय आपण भ्रम म्हणूया. बरोबर आहे. म्हणजे BMSला ॲडमिशन घेतलं आयुर्वेदाला तर फार काय त्याला कळत नाही, समजत नाही असं इंडिकेशन आहे. बट इट्स नॉट, म्हणजे ते काय राईट नाही आहे तसं. बरोबर आहे. तर त्याचं पोटेन्शियल तसं असेल आणि खूप उत्तम मार्क मिळाले तरी पण आपण नक्की या फील्डमध्ये विचार करू शकतो तसं. बरोबर. सो ह्या दोन्ही फील्डमधलं करिअर त्यांच्या इनेट पोटेन्शियलशी कनेक्ट आहे, कोणत्या एका परीक्षेशी किंवा कुठल्या एखाद्या अशा स्लॉटशी कनेक्टेड नाही त्यांचं. सर, म्हणजे तुम्ही आता जेव्हा सांगत होतात ना तेव्हा हे सगळं बरोबर आहे आणि एक आदर्श परिस्थिती आहे ती तसं असायला पाहिजे. पण मुळात आपल्याकडे ज्याला जास्त मार्क्स आहे त्याच्याकडे संधी जास्त असतात. म्हणजे त्यानं म्हटलं की मला खाली यायचं आहे तर ठीक आहे, नाही तर त्याला वरच्या याच्यामध्ये ॲलोपॅथी समजा एखाद्यानं म्हटलं त्याला ते करता येतं. हे विद्यार्थ्याला जास्त चांगले मार्क्स पाडता यावेत ह्याच्यासाठी त्याचा पाया साधारणतः कधीपासून बनला पाहिजे? खरं या गेल्या काही वर्षात आपण पाहता की सगळा एज्युकेशनमधला प्लॅटफॉर्म आता बदलत चालला आहे. हो. NEP जस्ट 2020 आता आली, त्यामुळे तर आपण सगळं पाहतोय तिथं. जवळपास 99% आता कोणतंही प्रोफेशनल करिअर हे नॉर्मल सब्जेक्टिव्ह मार्कवर आता डिपेंड नाही. प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम ही बाय डिफॉल्ट केली गेली तिथं. मग हे सगळं करताना प्रत्येक ठिकाणी प्रवेश परीक्षांमध्ये काय चेक केलं जात आहे की कमी वेळामध्ये तुम्ही अचूक निर्णय घ्या, हे प्रवेश परीक्षांचा बेस आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जास्त वाव मिळतोय दिवसेंदिवस त्याला. अगदी बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये काय चेक केलं जातं? निर्णय क्षमता चेक केली जाते. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा मध्ये ते प्रश्न अवघड नाही आहेत, पण वेळ कमी आणि प्रश्न जास्त आहेत किंवा कमी वेळामध्ये तुम्हाला अचूक निर्णय घ्यायचे. ज्याला ते येतं त्याचा रँक आहे, अदरवाईज काही पास नापासचा विषय काही येतच नाही तिथं. सो स्पर्धा परीक्षा हा 100% कमी वेळामध्ये अचूक निर्णय घ्या याच बाबींशी कनेक्टेड आहे. याचा अर्थ ॲप्लाइड नॉलेज मुलांचं, ॲप्लिकेशनचं नॉलेज मुलांचं वाढलं पाहिजे आणि याचा पाया त्यांच्या प्राथमिक शिक्षणामध्ये पक्का असतो. बरोबर. म्हणून तर ह्या 3री-4थीपासून वेगळ्या परीक्षा सगळ्या येत चालल्यात. या सगळ्यांचा बेस त्यात नक्की तयार होतो. म्हणजे मी कायम त्या गोष्टीचं स्पष्टीकरण पण शाळांमध्ये बऱ्याचसा सांगतो की नॉलेज आणि अंडरस्टँडिंग हा एक बेस आहे की जो तुम्हाला ज्ञान असायलाच पाहिजे तिथं, पण स्किल आणि ॲप्लिकेशन हा त्याचा कोअर आहे, पार्ट आहे तिथं. तर जे शिकाल ते तुम्हाला वापरता आलं पाहिजे. ही मॅथॉडॉलॉजी शाळांमधून सुरू जर झाली तर स्पर्धा परीक्षांची तयारी मुलांची लवकर होऊ शकते. सो मला एक्झाम ओरिएंटेड जर म्हणाल तर ज्या काही शालेय लेवलच्या परीक्षा, स्कॉलरशिपसारख्या परीक्षा असतील, ऑलिम्पियाडसारख्या परीक्षा, इथून मुलांची तयारी व्हावी की ज्यामुळे मुलं ती प्रिपेअर्ड होऊ शकतील तिथं. आणि लर्निंग म्हणून म्हणाल तर शाळांमध्ये शिकवण्याचा पॅटर्नच असा पाहिजे की जो त्या बेसनी चालेल. आणि मला सांगायला मी प्राऊडली मला नक्की फील होईल ते की आमच्या शाळेमध्ये दिशाच्या पब्लिक स्कूलमध्ये आम्ही त्यांची आन्सरशीट जी बनवली आहे त्या आन्सरशीटमध्ये जसं कुठलाही पेपर कितीपैकी किती मार्क असा जो फॉर्मॅट असतो वरती, क्वेश्चन 1, 2, 3, 4 मध्ये किती मार्क मिळाले, त्याच्यामध्ये आम्ही अजून एक ॲडिशन्स केलेत की त्या मार्कांच्या बरोबर त्याच्यामध्ये त्या क्वेश्चन, म्हणजे 40 मार्काचा पेपर आहे तर किती मार्काचं नॉलेज बेस टाकलं आहे, किती मार्काचं स्किल, ॲप्लिकेशन, अंडरस्टँडिंग बेस टाकलं आहे, हे मार्क आम्ही इनपुट केलेत. आणि शिक्षकांना हे ॲनालिसिस करून तिथं मांडायला सांगतो. प्रश्न पहिल्यात त्याला 10 पैकी 5 मिळाले, 8 मिळाले हे तुम्ही मांडाच, पण त्याहीपेक्षा खालच्या रोमध्ये तुम्ही मांडा की नॉलेज बेस तुम्ही 12 मार्कांचं पेपरमध्ये दिलं होतं तर 12 पैकी त्याला किती पडले, नंतर स्किल बेसमध्ये कितीपैकी किती पडले, हे त्याचं 40 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आम्ही टाकायला सांगितलंय. यामुळे शिक्षकांचाही त्या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे. पालकही आता फक्त पैकी किती पडले, 40 पैकी 20 पडले, 15 पडले का 38 पडले, याच्यातला इंटरेस्ट निघून गेलाय आणि आपलं मूल कशात डेव्हलप नक्की होते हे आता पालक बघायला लागलेत.
त्यामुळे हा एक फार मोठा बदल केला आणि तुम्ही हो जर मला वाटतं नवीन- की महाराष्ट्रातला मी कदाचित पहिले असू हो, की या सगळ्या गोष्टीवर मी पहिल्यांदा आन्सर शीटवर हे वर्क केलंय तसं. माझ्या माहितीनुसार तरी हा पहिला प्रयोग आहे. येस अगदी. कारण इतके जेवढ्या शाळा कॉलेजेस मी बघितलेले आहेत, म्हणजे या पद्धतीचं मूल्यमापन आत्तापर्यंत कुठल्याही याच्यामध्ये मला ते दिसलेलं नाही. म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही खूपच महत्त्वाचं पाऊल ते उचललेलं आहे. सर, ज्यावेळेस एखादा विद्यार्थी 10वीच्या वर्गात जातो किंवा 10वीची परीक्षा पास होतो आणि मग पुढे आता कुठले क्षेत्र निवडायचे असा पहिल्यांदा तो प्रश्न त्याच्यासमोर तयार राहतो, तर साधारणतः पालकांनी कुठल्या कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे किंवा एखादी ऑर्गनायझेशन निवडायची आहे शिक्षणासाठीची, तर ती संस्था निवडत असताना काय निकष त्यांनी समजून घेतले पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं तर त्याचं फ्युचर चांगलं होऊ शकेल? अगदी महत्त्वाचं आहे, कारण हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा पालक या निर्णयात जात असताना मुलांचा इन्फ्लुएन्स खूप वेळा राहतो किंवा त्यांच्या हट्टासाठी किंवा त्यांच्या दुखवू नये मुलं म्हणून पालक मुलांवर खरं तर डिपेंड राहतात किंवा सोडून देतात ते. पण असं निश्चित नाही आहे. ज्यावेळेस आपण हे आयडेंटिफाय करतो किंवा ठरवतो की मला माझ्या मुलीला या क्षेत्रात जायचं आहे, तसं आहे, तर त्यासाठी लागणार हे 2 वर्ष त्याला प्रिपरेशन करायचं आहे. आपलं जर असं निश्चित आहे की मुलीला या फील्डमध्ये उतरायचं, फॉर एक्झाम्पल आपण जर त्याचा इंजिनिअरिंगचा विचार केला आणि त्याला नॅशनल लेवलच्या IIT सारख्या कॉलेजला जायचं आहे किंवा NITमध्ये जायचं आहे किंवा अगदी महाराष्ट्रात COPला त्याला जायचं आहे, तर पहिल्यांदा तो करिअरचा तो ट्रॅक आयडेंटिफाय झाला पाहिजे. जर IITला जायचं आहे तर त्याला ॲडव्हान्स एक्झाम क्रॅक करावं लागेल. NITला जायचं तर त्याला JEE मेनचा स्कोअर चांगला पाहिजे आणि महाराष्ट्रात CETला त्याला जर COPला जायचं असेल तर बाय डिफॉल्ट त्याला CET दिली पाहिजे. एकदा करिअर ठरलं, त्याच्यासाठी लागणारी प्रवेश परीक्षा समजली आणि एकदा ते आयडेंटिफाय झाल्यानंतर मग हे निवडलं पाहिजे की 2 वर्ष माझं मूल या गोष्टी करण्यासाठी त्याला काय काय करावं लागणार आहे. तर पहिल्यांदा पालकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की कोणती प्रवेश परीक्षा आहे आणि त्याच्यात रँक येण्यासाठी काय काय करावं लागतं आणि तो ट्रॅक समजून घेतला पाहिजे. आणि मग ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्किंग असेल, जिथं कल्चर असेल, जिथं तयारी करून घेण्याची काही जो बेस असेल तो खरं पालकांनी निवडला पाहिजे. आणि मग थोडासा त्याच्यामध्ये अजून खोलवर गेलं तर त्या संस्थेचे यापूर्वीचे निकाल काय आहेत, त्या संस्थेमध्ये टीचिंग टीम फॅकल्टीज काय काय लेवलमध्ये आहे, त्यांच्या परीक्षेच्या प्रवेश स्टडी मटेरियल्स आपण काय फॉलो करतायत, किती वर्किंग आवर्स मुलं एंगेज असणार आहेत, त्यांना मेंटॉरिंग कसं केलं जाणार आहे, त्यांना सपोर्ट कसा असणार आहे. कारण 11वी-12वीमध्ये ही फार गोष्ट महत्त्वाची असते की मुलांना अंडर कंट्रोल किंवा एका डिरेक्शनमध्ये ठेवण्यासाठी मेंटॉरिंग फार मॅटर करतं. जर मुलं सोडून दिली भरोशावर ना तर ती काही करू शकणार नाहीत. तो सगळ्यात कोअर पार्ट आहे की त्याला मेंटॉर करण्याची टीम तिथं कशी आहे. आणि जर उत्तम मेंटॉरिंग करणारी टीम असेल तर ॲडमिशनचा पॅरामीटर लावताना पहिला हा पॅरामीटर पाहिजे, मेंटॉर कसे आहेत आणि किती लोक किती वेळ त्याच्यावर लक्ष ठेवणार आहेत. कारण दिवसभर कॉलेज आहे, सकाळी संध्याकाळी ते मूल प्रवास किंवा बाकीच्या इतर काही गोष्टीमध्ये एंगेज असतं. पालक म्हणून त्यांना फार काही रोज वेळ देता येत नाही, काय नाही. मुलांच्या आपल्या अकॅडमिक ग्रोथसाठी त्याच्यावर वॉच ठेवणारे, कनेक्ट असणारे आणि त्याला बूस्ट करणारी टीम जिथं चांगली आहे तिथं हा पहिला खरं त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि टीम पाहत असताना टीम लीडर पाहणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. अगदी, कारण टीम लीडर हाच तर खरं तो आपण मराठीत म्हणूया अगदी सेनापती चांगला असेल तर ते सैन्य सगळं तिथलं हे करणार आहे. बाय डिफॉल्ट टीम लीडर हा बाय डिफॉल्ट कसा आहे, त्या प्रोसेसमध्ये काय वर्किंग आहे, त्यांचं नॉलेज कसं आहे, त्यांना याच्यातलं किती माहिती आहे, काय समजतं. आणि आपलं मूल जर कुठं तरी इकडं तिकडं डायव्हर्ट झालं किंवा तो टीम लीडर त्यांच्या टीमला हँडल कसा करतो, त्याची क्षमता काय, हे सगळं बघून खरं पालकांनी हा निर्णय घेतला पाहिजे. थोडा वेळ द्यावा लागेल पण तो वेळ देणं गरजेचंच आहे. कारण हे कॉलेज म्हणजे फक्त कुठंतरी काही 2 वर्ष एंटरटेनिंगचा पार्टसाठी असं नाही आहे. आणि ह्या 2 वर्षात जी मुलं जे पेरतील ना ते उगवणार आहे. त्यामुळे ऑलवेज ही गोष्ट काळजीने घेतली पाहिजे. कितीही नाही म्हणलं तरी पालकांनी याच्यात स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊनच निर्णय घेतला पाहिजे. असे 4-5 प्रमुख गोष्टींचा विचार करावा. अजून एक नक्की गोष्ट आहे, आपण आपल्या पालकांची बौद्धिक क्षमता पण थोडी चेक करायला पाहिजे. काही वेळेला असं होतं की 60-70% आता टेस्टिंगचा विचार केला तर परीक्षांमध्ये आपण समोर आलं, 60-70% मुलं असतं आणि त्याची कपॅसिटी वेगळी असते, त्याचं वर्क टाईप वेगळा असतो आणि पालक अननेसेसरी खूप हाय वर्किंगच्या प्लॅटफॉर्म आणि अपेक्षेमध्ये त्या मुलाला पाठवतात. एकदा चेक करायला पाहिजे की जर माझं मूल 70% आहे आणि या 70%च्या मुलाचं ज्या संस्थेत मी ॲडमिशन घेणार आहे तर मागचा हिस्ट्री तिथं काय त्या संस्थेची, की 70% वाली मुलं कुठं टॉपला गेली आहेत किंवा कमीत कमी त्यांनी काय मिळवले. म्हणजे माझं मूल तिथं गेल्यानंतर मिनिमम एवढं तरी मिळवेल किंवा त्याच्यावर प्रयत्न केला तर जास्त तरी मिळू शकेल. हे कम्पेअर करणं पण गरजेचं आहे. म्हणजे मार्कांच्यातच बोलायला गेलं तर 70% पडणाऱ्या मुलांनी 95%च्या मुलाबरोबर कम्पेअर करून मला असंच मिळालं पाहिजे असा हट्ट, आग्रह किंवा अपेक्षा ठेवून चालणार नाही. आपण प्रयत्न करू शकतो पण मिनिमम एवढं कम्पॅरिझन तर असायला पाहिजे. या गोष्टी फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. कारण अनेक लोक मी बघतो 3 तासाचा पिक्चर पाहायचा असेल तर अनेकदा विचार करतात,
पण ज्यातून मुलांचं पूर्ण आयुष्य घडणार आहे त्या 2 वर्षाचा त्याचा जो काही पिरियड आहे त्या 2 वर्षाच्या पिरियडसाठी संस्था निवडत असताना फार वरवरचं पाहतात. म्हणजे बिल्डिंग कशी आहे आणि त्याचा जाण्या येण्यासाठी किती सोयीचं आहे वगैरे अशा खूपच छोट्या छोट्या गोष्टी पाहतात. जेव्हा की तुम्ही आत्ता सांगितलेल्या गोष्टी जर बघितल्या तर त्याचं पुढचं भविष्य चांगलं होणार आहे. निश्चित आहे. खूप म्हणजे महत्त्वाचं सांगितलं सर. अगदी, कारण भौतिक सुविधा किंवा त्या सोयी अडचणी ह्या टेम्पररी असणार आहेत त्या सगळ्या. बरोबर आणि या बघून जर काही निवडलं तर तुमच्या त्या अडचणी सुटतील, हो. पण म्हणून फ्युचर नाही सुटणार नाही किंवा त्याचं आयुष्य नाही घडणार तसं. अगदी अगदी खूपच महत्त्वाचं. सर याला लागून मला एक पुन्हा असं कुतूहल नेहमी वाटत आलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने एखादा अभ्यासक्रम निवडला कुठला तरी आणि काही दिवस झाल्यानंतर त्याला असं वाटलं की नाही आता हा अभ्यासक्रम माझ्या आवाक्यात नाही आहे, मला त्यात यशस्वी मिळत पण नाही आहे आणि मला ते होत पण नाही आहे. तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनामध्ये, त्या उमेदवाराच्या आणि पालकांच्याही मनामध्ये खूपदा असं राहतं की आता याला काही करून कंटिन्यूच करायचं की नाही इथं स्टॉप करून आपण जे योग्य आहे ते पुन्हा निवडून पुन्हा सुरुवात करायची. तर अशा वेळेस निर्णय कसा घेतला पाहिजे? हा पण फार सेन्सिटिव्ह प्रश्न आहे सर, कारण खूप वेळा हे असं घडतं. एस्पेशली स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांबाबत घडतं. म्हणजे मी अगदी 12वीमध्ये हे पण सांगेन की मेडिकलला ॲडमिशन घेणाऱ्या मुलांच्यामध्ये 3-3 वर्ष ड्रॉप घेणारी मुलं मी पाहिली आहेत. बरोबर पहिल्या वर्षी माई स्कोर, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, का तर डायरेक्ट MBBSच करायचं हे डोक्यात थॉट आहेत म्हणून. बरोबर MPSC UPSC परीक्षांमध्ये अशी असंख्य मुलं आहेत की 2-2, 3-3, 7-7, 8 अटेम्प्टपर्यंत प्रयत्न करणारी मुलं आपण पाहिली सगळी तिथं. याबाबत मी सजेशन असं देईन किंवा विचार असं मांडेन की ह्या परीक्षांमधून ॲडमिशनसाठी लागणारी गोष्ट हा त्यातला मेन पार्ट असतो. म्हणजे कट ऑफ आपण बोलतो तो महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. कट ऑफच्या किती लेस तुम्ही आहात याच्यावर पहिले कॅल्क्युलेट करा आणि मागच्या 2 किंवा 3 अटेम्प्टमध्ये किती प्रोग्रेस हा चेक करा. तुमचा तो प्रोग्रेस 10% पासून ते 20%च्या फेजमध्ये असेल आणि नंबर ऑफ सिलेक्शन्स किती आहेत, किती मुलं फर्स्ट अटेम्प्टला अपियर होतात, प्रीला, मेन्सला किती अपियर होत आहेत, क्वालिफाय होत आहेत, त्यानंतर इंटरव्ह्यूला किती क्वालिफाय होतात, याचं प्रपोर्शन काढता आलं पाहिजे. त्या प्रपोर्शनमध्ये किती कट ऑफचा डिफरन्स आहे तो चेक करायला पाहिजे. आणि जर आपल्याला लक्षात आलं की मिनिमम 3% पासून ते 8 to 10% पर्यंत हा चेंज ओव्हर आहे आणि माझी कपॅसिटी एवढे 8-10% मी ग्रोअप करेन किंवा पिकअप करेन, तर तिथं मुलांनी अजून एखादा प्रयत्न करायला हरकत नाही. डिफरन्स व्हास्ट आहे, पर्सेंटेज जास्त आहे. हे 100 मार्कांची परीक्षा आणि 70 मार्क कट ऑफ आहे आणि आपल्याला 35-40च पडत आहेत. 70पर्यंत जाण्याची शक्यता फार काही दिसत नाही. अननेसेसरी काही फार परीक्षा घेण्यात अर्थ नाही स्वतःची सुद्धा. याच्यातनं मॉरल डाऊन होतं, थोडं डिस्करेज मुलं होऊन जातात. बरोबर. आणि मग तो बूस्ट नाही मिळाला तर मग मुलं कुठेतरी वेगळ्या मार्गांवर जायची शक्यता राहते. सो एक आयडियल टाईम असतो तो तुम्ही ठरवा. 2 ते 3 वर्षाचा वेळ आहे. तेवढ्यात जर तो तुम्हाला अचिव्हमेंट आली तर कनेक्टेड राहा. अचिव्हमेंट अगदी लास्ट फेजला म्हणजे बॉर्डरवर आपण आहोत, होणारे 100%. फक्त काही ठराविक छोट्या मोठ्या कारणांनी मिस होते तर मग मात्र तुम्ही अजून कंटिन्यू करायला हरकत नाही. का नाही तेवढ्या चान्स, तेवढी रिस्क घ्यायला हरकत नाही. सर मग हा पुढे जाऊन हा प्रश्न याच्या आधी करिअरसाठीची निवड करतानाच आपण एखादा बी प्लॅन ठेवला पाहिजे का? ऑफकोर्स निवडू शकतो तसं, कारण बी प्लॅन असतातच खरं. आपण मात्र ते बघत नाही तसं. असं कधीच घडत नाही की एक घेतला आणि तो एकच ए प्लॅन आहे असं नाही. बी प्लॅन असतात. अवेअरनेस नाही म्हणून बी प्लॅन कळत नाही आपल्याला. सो नंबर ऑफ ऑप्शन्स असतात. माहिती आपल्याला नसते म्हणून आपल्याला वाटतं हे एकच काहीतरी आहे. फॉर एक्झाम्पल मी सायन्सबद्दलच बोलायला गेलं तर PCM हा ग्रुप घेतला तर PCM ग्रुपनी फक्त इंजिनिअरिंग करता येतं असं नाही ना. N नंबर ऑफ ऑप्शन्स त्याच्यात आहेत. मला ते ऑप्शनच विचारायचे आहे पुढे तुम्हाला. येस, त्यामुळे अशा अनेक ऑप्शन असतात. त्यामुळे बी प्लॅन हा ऑलरेडी तयार होत असतोच. माहिती घेतली की तो आपल्याला तयार होताना दिसतो. साधारण नीट JEE मध्ये सर कुठले कुठले ऑप्शन असे असतात? एस्पेशली जसं पण नीटचा विचार करायला गेलं तर मेडिकलमध्ये कोर मेडिकल ब्रँचेस आहेत आणि पॅरामेडिकल ब्रँचेस आहेत तिथं. कोर मेडिकलमध्ये हे 4-5 जे ॲज अ डॉक्टर म्हणून ज्या प्रोफेशनमध्ये उतरू शकतो आपण, तसं MBBS BDS पासून ते BVSC पर्यंत आहे. असे काही 6 ते 7 प्रकार आहेत तिथं. पॅरामेडिकलमध्ये जवळपास 50-60+ ऑप्शन्स असे आहेत. त्याच्यामध्ये फिजिओथेरपीसारखा एक उत्तम ऑप्शन आहे, ऑक्युपेशनल थेरपीसारखा उत्तम ऑप्शन आहे. या सगळ्या पर्यायांमध्ये मुलांना तेवढा स्कोअर मिळून जरी मुलं त्यात जाऊ नाही शकली तर या दुसऱ्या ब्रँचेसमध्ये मुलं मात्र मेडिकल स्ट्रीममधलं करिअर पक्कं करू शकतात. इंजिनिअरिंगचा विचार करायला गेलं तर ब्रँचेसच N नंबर ऑफ आहे तिथं. कॉलेज फक्त तुम्हाला ठरवायचं आहे मार्क पाडून की मी कुठल्या कॉलेजला जायचं. अदरवाईज ब्रँचेस मी मगाशी बोललो तसं खूप ब्रँचेस आहेत मुलांना करिअर करण्यासाठी. जितका उत्तम स्कोअर आणाल तितकं टॉप कॉलेज, जितका स्कोअर कमी येईल तितकं तुमचं कॉलेज ॲव्हरेज असेल. एवढाच त्यातला खरं तर फरक आहे तिथं.
पण बरं. CET सारखी परीक्षा आहे, बऱ्याच वेळा माहिती पण मुलांना नसतं. ही CET परीक्षा 3 कोर्सेसला उपयोगी पडते. एक इंजिनिअरिंगला, दुसरं फार्मसीला आणि तिसरं ॲग्रिकल्चरला. म्हणजे एका परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही तिकडे जाऊ शकाल. पॅरामेडिकलमध्ये सेक्शन्समध्ये गेल्या वर्षीपासून आता BSc नर्सिंगसाठी वेगळे एंट्रन्स एक्झाम सुरू झाले, की जी पूर्वी नीटमधून ॲडमिशन असायचे. आता स्पेशल BSc नर्सिंगची वेगळी एक्झाम कंडक्ट होत आहे. म्हणजे काही ना काही मार्ग आपल्याकडे नक्की आहेत. कलेक्शन्स इन्फॉर्मेशन घेत गेलो आपण आणि कोर्सेस ऑप्शन समोर ठेवत गेलो तर तुम्ही खूपच काही गोष्टी करू शकाल. स्कोअर नाही आला तर हा बरोबर बी प्लॅन लागू पडतो तसा. सर, जनरली आता मी बघतो की अनेक पालक नीट आणि JEEसाठी शाळा, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूशन निवडत असताना फक्त वरचे 2च ऑप्शन बघतात. आता तुम्ही सांगितलेले एवढे जर ऑप्शन बघितले तर मला वाटतं की याच्याकडे पाहण्याचा सगळा दृष्टिकोन बदलून जाईल. मध्यंतरी मी हनुमंतराव गायकवाड सरांची मुलाखत पाहत होतो आणि त्यांनी सांगितलं की पॅरामेडिकलला, नर्सिंगला परदेशामध्ये किती प्रचंड मागणी आहे. म्हणजे कदाचित आपल्याकडे एखादा MBBS झाल्यानंतर एखादा डॉक्टर जेवढे कमावणार नाही त्यापेक्षा जास्त किंवा कैक पटीनं जास्त फॉरेनमध्ये जाऊन नर्सिंगचं एज्युकेशन घेतलेली एखादी चांगली मुलगी तिथं नर्स म्हणून तेवढी कमावू शकते. खूपच आहेत तसे, म्हणजे इतके प्रचंड ऑप्शन्स आहेत. नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आता आपल्याकडे जसं MBBSच्या ॲडमिशन्सला आपण नीटची एक्झाम जशी देतोय तसं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर एक IMATची एक्झाम आहे, इंटरनॅशनल मेडिकल ॲडमिशन टेस्ट आहे. त्या IMATच्या एक्झामच्या थ्रू स्कॉलरशिप्सवर ॲडमिशन्स आहेत की जिथं मुलांना एकही रुपये खर्च करावा लागत नाही. ट्युशन फ्री माफ आहे त्यांना, हॉस्टेल माफ आहे, मेससाठी युनिव्हर्सिटी त्या मुलांना काही पेमेंट्स देते तिथं. हे सगळे अशा अनेक ऑप्शन्स आहेत. इंजिनिअरिंगसाठी ऑप्शन्स आहेत स्कॉलरशिप बेसवर आहेत. मुलांना जसे टॉल्क एक्झाम आहे, IELTS एक्झाम आहे, ह्या क्रॅक करायच्यातच जायचं आहे. सगळ्यात मेन मला असं भाग वाटतो की मुलं जबाबदार कधी बनतील की कॉलेज करत असताना, ग्रॅज्युएशन करत असताना ते थोडं वर्क रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा घेतील, थोडं उत्पन्न करायला लागतील ना, त्यावेळेस मुलं खरं तर चांगली जबाबदार बनू शकतील. आपल्याकडं एस्पेशली काही मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये असं थोडंसं फिडिंग राहतं की सगळं स्पून फिडिंग सारखं की कॉलेज कर, मग पॉकेट मनी देऊ, हे करू ते करू, आणि ते मूल जेव्हा कमवायला लागतं आणि एकदम अचानक त्याच्या हातात लाखो रुपये आल्यानंतर त्याचे डायवर्ट होतं किंवा त्या 4 वर्षात शिकत असताना पैशाचा विनियोग कसा करायचा कळत नाही. खर्च करण्याकडे जास्त ओढा असतो. नवीन नवीन गोष्टी आणि नवीन नवीन काय सुविधा आणि सोयी किंवा काही वेगळ्या वेगळ्या उपभोग घेणाऱ्या गोष्टींची मेंटॅलिटी तयार होते. ही मुलांना खरं तर बिघडवायचं काम करते. इथं हा भाग आहे की या करिअर ऑप्शन्सला असं निवडावं की काम आणि शिकणं ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल करता आल्या पाहिजेत. सर, आता जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे याच्यामध्ये हे चित्र काही बदलेल असं वाटतं तुम्हाला? निश्चित बदलेल, कारण याच्यामध्ये एक तर सगळ्यात पहिला कोर बदल होतोय की पूर्वी जसं एका कोर्सला गेल्यानंतर एकाच कोर्समध्ये स्पेशलायझेशन हा सगळा भाग असायचा. आर्ट्सला गेलं तर तुम्ही हेच करा, सायन्सला गेलं तर हेच करा, हे सगळं पहिलं आता डायल्यूट झालं पूर्णपणे. मल्टी डिसिप्लिनरी वर्किंग हे आता अतिशय उत्तम आहे. त्यामुळे NEP ही खूप वेगळ्या अर्थाने ह्या एज्युकेशन सिस्टीमला बदलत जाणार आहे. मुलांमध्ये जे प्लॅन A, प्लॅन B आपण बोलतो हे बाय डिफॉल्ट यायला लागतील तिथं. त्यामुळे आता अनेक प्रकारे वेगवेगळ्या विषयांचा आणि करिअर ओरिएंटेड मुलं अभ्यास करायला लागतील की ज्याच्यामध्ये त्यांना कुठं थांबलायला लागेल असं काही होणार नाही. पूर्वी जसं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर तुमच्या हातात एक डिग्री यायची आणि मग तुम्ही नोकरीसाठी इलिजिबल असायचं, पण आता तसं नाहीच आहे. ग्रॅज्युएशनला गेलात, पहिल्या वर्ष तुमचं झालं आणि सेकंड इयरला कंटिन्यू नाही केलं तरी तुम्हाला सर्टिफिकेशन मिळणार आहे. 2 वर्ष गेल्यानंतर डिप्लोमा मिळणार आहे, 3rd वर्षानंतर डिग्री मिळणार आहे. म्हणजे मुलांना 1 वर्ष शिकलात तरी नोकरीला संधी आहे, कंप्लीट कोर्स केला तर बाय डिफॉल्ट आहेच आहे तिथं. त्यामुळे हा NEP या हायर एज्युकेशनमध्ये खूप मोठा बदल करेल. पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये ट्रिमेंडस चेंजेस हे पक्के आहेत. आणि त्याला आता हे AI कनेक्ट झालंय, हे तर एक्स्ट्रीम लेवलला मुलांचं अख्खं आयुष्य बदलून टाकणार आहे. मला सर ते पण महत्त्वाचं तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे की AI-मुळं पुढच्या करिअरमध्ये काय काय बदल होऊ शकतील असं वाटतं? बराच वेळा ही भीती जी व्यक्त होते की AI अख्खे सगळे करिअर ऑप्शन्स वगैरे हे करून टाकेल, तर खरं असं नाही आहे. आता सगळे वेगळे तज्ज्ञ लोक याच्यावर बोलतात आहेतच, अधिकाऱ्यांना बोलणारे लोक आहेत त्याच्यामध्ये. AI ऑपॉर्च्युनिटीज सगळ्या संपूर्ण नाही टाकणार. AIला म्हणजे थोडक्यात काय ह्युमन बिईंग्सला त्याला कॉम्पीट करायचं टेक्नॉलॉजीला, आणि जो त्याला टेक्नॉलॉजीला कॉम्पीट करण्याची कपॅसिटी ज्या स्टुडंटमध्ये डेव्हलप होईल तो या फील्डमध्ये उत्तम पद्धतीने काही ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होऊ शकतात. सो AI कामाचा वेग वाढवणार आहे, AI आपला कामाचा वेळ वाचवणार आहे. ह्या 2 गोष्टी खरं तर मेन आहेत तिथे. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठीच्या प्रोसेस AI मधून येणार आहेत. आपण एक्सपर्ट होत राहावं. जसं पूर्वी शिकवताना शाळांमध्ये आपण विचार करायचो की कोणकोणत्या मूलभूत गोष्टी मुलांना आल्या पाहिजेत. जसं मी कायम सांगायचो, स्कूल लेवलला 4थीपर्यंत मुलाचं मॅथमॅटिक्स चांगलं असायला पाहिजे, ग्राउंड चांगलं असायला पाहिजे आणि त्याचं चित्रकला चांगली असायला पाहिजे. या 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आता हेच थोडंसं ॲडव्हान्स झालं, आपण याच्यावर विचार करू शकतो की आता स्कूलिंग लेवलला किंवा अगदी 12th पर्यंत
मुलाचं बेसिक मॅथ्स चांगलं असायला पाहिजे, बरं. त्याची लँग्वेज चांगली असायला पाहिजे. आता वर्ल्ड लँग्वेज विचार केला तर इंग्लिश चांगली आहे त्याची असायला पाहिजे. बरं. आणि थर्ड त्याचा कोडिंग किंवा त्याला कुठेही अप्लाइड नॉलेजसाठीचा बेस त्याचा चांगला असायला पाहिजे. या 3 मूलभूत गोष्टी असेल तर ते मूल कुठल्याही फील्डमध्ये करिअर करू शकतं, 100% करिअर करू शकेल. AI अपॉर्च्युनिटीज खाणार नाही तर अपॉर्च्युनिटीज बदलणार आहे, Yes. वेगवेगळ्या राहतील. नक्कीच, म्हणजे अनेक प्रकारचे ऑपॉर्च्युनिटी येत राहणार आहे. आता हे बरोबर सगळे आहे. चेंजवर दिसत आहेत. हो, आणि हो, आत्ता सिस्टीम आणि काय टेक्नॉलॉजी किंवा AI म्हणजे असं काही तो लॉंग प्रोसेसचा भाग नाही आहे. हो. विदिन इयर, विदिन मंथ्स, विदिन डे सगळं बदलतं आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता जसं आपण डीपसिकला ऐकलो की किती एका रात्रीत सगळं चित्र बदललं, हो, असं ते काही महिन्यात बदलणार आहे. तर यानंतरची जनरेशन ही 10-12 वर्षांच्या प्लॅटफॉर्मची नाही आहेत किंवा काही नाही, ती काही महिन्यांची काही वर्षांची असणार आहेत. बरोबर. त्यामुळे अपॉर्च्युनिटीज ओपन होत राहतील. मुलांचा बेस स्थानी चांगला करावा की हे जर माझ्याकडे चांगलं असेल तर मला कुठेही टाका, मी तिथं उभं राहू शकतो. म्हणून तो मी बेस बोललो. मॅथ्स चांगलं करा, लँग्वेज चांगली करा, अप्लाइड बेसिक गोष्टी त्या चांगल्या करा, मग काही समोर येते तुम्ही फेलू शकता, काही प्रॉब्लेम नाही. गुड सर, खरं तर हा विषय न संपणारा विषय आहे. तुम्ही अगदी मुलांच्या पालकांच्या मानसिकतेपासून तुमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवापर्यंत म्हणजे अगदी AI पर्यंत सुद्धा आपण आलेलो आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला थोडीशी आता आशेची किरणं पण दिसत आहेत. ही पण एक चांगली गोष्ट तुम्ही सांगितलेली आहे. निश्चितपणे ह्या सगळ्या चर्चांचा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप चांगला फायदा होईल अशी अपेक्षा मला या ठिकाणी वाटते. आणि तुम्ही हे जे काही वर्क कल्चर एवढं मोठं तुमचं स्वतःचं म्हणजे शून्यातून विश्व जे तुम्ही तयार केलं त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुमच्या हातून लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडत राहो अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्ही या 3S टॉकच्या पॉडकास्टवर आलात, या ठिकाणी आम्हाला वेळ दिलात, मार्गदर्शन केलं, खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. 3Sच्या सगळ्या टीमचं आणि तुमचं विशेष आभार. थँक्यू सो मच सर. थँक्यू.